रामकृष्ण हरी चव मंत्रामध्ये अगदी सगळ्या मैत्रिणींचं मनापासून स्वागत आहे। बघा आपण आज हरभराची भाजी जी वाळलेली असते तिचं गरगट बनवलंय। अगदी छान अशी वाफळलेली भाजी बनवतोय आपण। तिच्यासाठी लागणारं साहित्य बघू। वाळवलेली हरभऱ्याची पालाभाजी, भिजवलेली मुंगाची डाळ, भिजवलेली चिंच, हे डाळीचं पीठ, शेंगदाणे, लसूण, हिरवी मिरची, जिरे। आता आपण हे जे आहे हे सर्व कच्चं घेतलेलं आहे। याचं वाटण करून घेणार आहे मिक्सर मधून। कढई ठेवून घेतली। आता तेल घालून घेऊ आपण। आपल्याला ह्या भाजीला जास्त तेल पण नाही वापरायचं, पारंपरिक भाजी आहे त्यामुळे जास्त तेल नाही वापरायचं। आणि हिरव्या भाज्या म्हटलं की जास्त तेल वापरायचंच नाही। तेल तापलंय, आता जिरे घालून घेऊ। जिरे आपण वाटण मध्ये पण घेतले। हा आता हिंग। या भाजीला हिंग, जिरे आणि लसूण हे खूप महत्त्वाचे। आता गॅस एकदम कमी केला आणि हे जे वाटण आहे हे वाटण बनवलं होतं आपण, ते वाटण घालणार आहे। कमी गॅसवर छान फोडणी बनवून घेऊ आपण। लसूण, हिरवी मिरची, जिरे अगदी कच्चेच होते, शेंगदाणे पण कच्चे होते, त्यामुळे इथे हे वाटण आपल्याला चांगलं फ्राय होऊ द्यायचं। अगदी तेल सुटोपर्यंत होऊ द्यायचे। फोडणीचा खमंग असा वास येतोय। आपण आता यात पाणी घालून घेऊ। गॅस आता मोठा करणार आहे। जी भिजवलेली मुंगाची डाळ आहे ही पण त्यात घालून घेऊ। आणि ह्या भाजीला आंबटपणा पाहिजे असतो। ती भाजी स्वतःची एक आंबट असते स्वतः, त्यामुळे ही चिंच पण घातली। आणि यात आता अजून पाणी घालणार आहे आपण। पाहिजे तसं पाणी घातलंय आपण। मोठा गॅस करून पाणी उकळू देऊ, तोपर्यंत दुसरी तयारी करणार आहे। ही हरभऱ्याच्या पाल्याची भाजी आहे, ती आपण घेऊ। ती सुकवून ठेवली होती बघा छान अशी। आता हे बेसन पीठ यात असं दोघं हाताने मिक्स करून घेऊ। आता आपलं पाणी उकळलंय तिकडे। हे पाणी उकळलं, आता गॅस कमी करू आपण। आणि हे जे मिश्रण बनवलंय ते असं टाकून घेणार आहे। टाकताना अगदी थोडं थोडं टाकायचं आणि एकसारखं असं हलवत राहायचं, जेणेकरून गठुळ्या होती नाही त्याच्या। मग पूर्ण असं हलवत राहायचं आणि एक हाताने टाकत राहायचं। खूप छान पौष्टिक आणि अगदी न भेटणारी ही भाजी आहे। जुनी अगदी पारंपरिक अशी ही भाजी आहे आपली। आता आपण गॅस मोठा करू आणि एकसारखं असं हलवत राहू, जेणेकरून ह्या गाठी होत नाही त्याच्या। बेसन पीठ असल्यामुळं गाठी होण्याची शक्यता आहे, पण आपण होऊ देणार नाही। बघा अगदी छान अशी आळून आली भाजी। एकदम छान झाली। आता हिला आपण अशीच उकळू देणार आहे 5-1 मिनिटं। अगोदर चवीनुसार मीठ टाकून देऊ आणि मग कमी गॅस करू। हे आलं चवीनुसार मीठ। आता मीडियम गॅस करून होऊ देऊ तिला जरा, कारण त्यात मुंगाची डाळ पण आहे, चिंच आहे आणि हे जी पालेभाजी सुकवलेली होती आपली ती पण जरा तिला चांगलं होऊ द्यावं लागेल। भाजी कशी छान अगदी गदगद छान शिजली आहे। तुम्ही पण अशी भाजी नक्की बनवा आणि एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा। छान अशी वाफळलेली हरभऱ्याची भाजी आणि भात, बाजरीची भाकर खायला एकदम छान लागते।